बंध चतुष्टय काय, साधन चतुष्टय कोणते, त्याचं स्वरूप काय, वाच्यार्थ काय, लक्षार्थ काय, हे शब्द आता आपल्या थोडे परिचित झाले. आता ह्या तरंगामध्ये त्यांचा अधिक जवळचा परिचय करून घ्यायचा. आपल्याला घट म्हटल्याबरोबर जसं ताबडतोब आपल्याला मातीचं बारीक गळ्याचं बनवलेलं भांड असा शब्द लक्षात येतो, तशी ही परिभाषा कायम लक्षात ठेवायची. सुरुवातीला विसरू शकते, पण विसरलं तरी पुन्हा शांत मनाने चिंतन करून आठवण्याचा प्रयत्न करायचा. नाहीतर पुस्तक पुन्हा उघडून त्याच्यामध्ये काय लिहिलंय ते पाहायचं किंवा मित्रांच्या बरोबर चर्चा करायची. आणि याला उपाय हाच आहे, तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. त्याला ब्रह्माभ्यास म्हणतात किंवा ब्रह्मचिंतनाचा अभ्यास म्हणतात, की ज्याच्यामध्ये काय सुरुवात काय आहे, तच्चिंतनम, ह्याचं चिंतन केलं पाहिजे. तत्चिंतन म्हणजे तत्पदाचा काय अर्थ आहे, तोम पदाचा त्याच्या संबंधित काय अर्थ आहे, त्यांचं ऐक्य कसं आहे याचा विचार करणं याला म्हणतात चिंतन. नाहीतर आपण नामचिंतन करतो ते नामचिंतन आहे, आपण भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान करतो ते त्याच्या स्वरूपाचं चिंतन आहे. पण ही जी गोष्ट आहे ते आपण शास्त्राने सांगितल्याप्रमाणे ध्यान करतो, नामाचं अनुष्ठान करतो, त्याचं फल आपल्याला अदृष्ट असतं. म्हणजे आता फल मिळत नाही, नंतर फल मिळतं. ह्या चिंतनाचं फल जे आहे ते फल या ठिकाणी दृष्ट फल आहे. जसं आपल्याला भूक लागली आणि खरी भूक लागल्यानंतर आपण जेव्हा भोजन केलं तेव्हा जी तृप्ती आहे ती तृप्ती आपल्याला लागलीच प्राप्त होते की नाही. जसा जसा एक एक घास खाऊ आपण तशी भूक शमत जाते आणि तृप्ती वाढत जाते. तसं ह्याच्यातलं चिंतन आपल्याला कळलं तर आपल्याला त्या तृप्तीला निरंकुशा तृप्ती म्हणतात. म्हणजे ज्या तृप्तीला काही आलंबन, आश्रय, आधार, निमित्त, हेतू काही लागत नाही. अहेतुकी आपण आत्मानंदात राहू शकतो. आपण अहेतुकी आपल्याला काही कारण, केवढे कारण घडलं तरी आपल्याला मी मरणार आहे असं वाटत नाही, कारण मी अमर आत्मा आहे. आपल्याला कधी मी अज्ञानी आहे, वेडा आहे असं वाटणार नाही, कारण मी नित्य ज्ञानस्वरूप आहे. आणि दुःख आणि किती आपल्याला बाहेरच्या दृष्टीनं किंवा लोकदृष्टीनं आपल्या जीवनामध्ये किती संकट दुःख प्राप्त झाली तरी आपल्याला आतमध्ये नित्य वाढणारा, वृद्धिंगत होणारा असा आनंद आणि त्या आनंदाचा कोणत्याही देशात, कोणत्याही कालात, कोणत्याही वस्तूशी संबंधित त्याला प्रतिबंध न होता निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती घेतो. आणि ती मरणानंतर नाही तर जिवंत असताना याच देहामध्ये आणि याच क्षणी, ज्या क्षणी आपल्याला हे तत्वज्ञान होईल आणि त्या तत्वज्ञानाचं फल आहे निष्प्रतिबंध आनंदानुभूती, ते आपल्याला तत्काल प्राप्त होऊ शकतं. शिवाय याचं महत्त्व असं आहे की जसं कुत्र्याचं शेपूट आपण नळीत घातलं आणि पुन्हा नळी काढली तर पुन्हा ते शेपूट वाकडच होतं, तसे इतर जगातली जेवढी अध्यात्म प्रांतातही जेवढी काही साधनं आहेत त्या साधनं केली तोपर्यंत आनंद वाटतो. पण ती साधनं थांबली की लोक म्हणतात की आम्ही कीर्तनात बसलो म्हणजे आम्हाला जग विसरतं. पण कीर्तन संपल्यानंतर पुन्हा जगच आपल्या पिराचा उरूस आपल्या अंतःकरणात भरतो. तसं हे साधन असं आहे की एकदा याचं फल प्राप्त झालं की ते अविनाशी फल आहे. यात आपला तो एक देव करुणी घ्यावा येणे काय तेने विन जीवा सुख नव्हे आणि येरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी, अशा प्रकारची यांची स्थिती आहे. आणि हे ज्ञान, तत्वज्ञान झालं की त्याला काय नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. चिंतन यासाठी चाललंय की आपल्याला तच्चिंतनम, त्या परमात्म्याचं चिंतन करणं. नंतर तत्कथनम, आपण जे बोलतो भाराभर अनर्थक किंवा निरर्थक गोष्टी त्याच्याऐवजी ह्या तत्वचिंतन करणं, त्याला म्हणतात तच्चिंतनम. आणि बोलायचं ते तत्कथनम, त्या परमात्म्याविषयीच बोलायचं. आता तुकाराम महाराजांचा अभंग आहे की आम्ही देवा वाचून दुसरं काही बोलत नाही, बोलणेच नाही आता देवाविन काही, अशा प्रकारची जेव्हा स्थिती होईल त्याला म्हणतात तत्कथनम. आणि अन्योन्यम तत्प्रबोधनम, आपण जेव्हा अन्योन्य म्हणजे परस्परांना, तत्प्रबोधनम म्हणजे त्याच परमात्मा गोष्टी बोलायच्या. आणि जर त्याला माहीत नसेल तर आपण त्याला, आपल्याला जेवढं ज्ञान आहे ते ह्या संबंधित त्याच्याच विषयी त्याला
प्रबोधन करायचं, त्याला ते ज्ञान करून द्यायचं. एखाद्या गोष्टीचं आपल्याला वाटलं की आपल्यापेक्षा श्रेष्ठ पुरुष आहे किंवा आपला मित्र हा अधिक आपल्यापेक्षा जाणणार आहे, तर त्याच्याकडून आपण गोष्टी समजून घ्यायच्या, त्याला म्हणतात अन्योन्यम तत्प्रबोधनम. आणि सर्वात शेवटी साधन सांगितलं एतद एक परत्वमचं. परत्व म्हणजे श्रेष्ठत्व, एक परत्व म्हणजे एकमेव हीच गोष्ट सिद्ध आहे, श्रेष्ठ आहे. कोणती? हे अध्यात्मचिंतन करणं. ह्या चिंतनापेक्षा श्रेष्ठ दुसरी जगात कोणतीही गोष्ट असू शकत नाही. अशा भावनेने जेव्हा आपण राहतो तर त्याला म्हणतात ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः. त्याला ब्रह्मचिंतनाचा अभ्यास असं म्हणतात. हा अभ्यास आपण जर याच्यातच काळ आपला गेला तर आपल्याला असं लक्षात येतं की जसं जसं एक एक घास खातो तसतसे तृप्ती वाढत जाते आणि भूक शमत जाते. तसं आपल्या जीवनामध्ये जे काही आतापर्यंत आपण जे काही घनघोर दुःख भोगत होतो आणि असं वाटत होतं की आता जसा अमावास्याच्या काळ्या रात्रीत काळ्या शेतामध्ये आणि जे काही हिंस्र पशूंचे जाळे, वाघ, सिंह किंवा सर्प अशा अनेक प्रकारचे पशु ज्या ठिकाणी आहेत, हिंस्र पक्षी आहेत, आणि अशा जंगलात आपण रात्रीच्या वेळेला सापडलो एकाकी तर आपल्याला कुठं जावं काय करावं सुचत नाही. परंतु जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेला आपल्याला, ज्यावेळेला केवळ प्रभात समय होतो, सूर्य त्या ठिकाणी अजून उगवलेला नाही पण पहाट होते, नंतर हळूहळू पक्षी किलबिलायला लागतात, प्रकाश पडायला लागतो, तसतसं आपल्याला मार्ग काहीतरी मिळेल असं थोडं वाटतं. आणि जेव्हा प्रखर प्रकाश पडतो किंवा एखादा कोणीतरी असा त्या जंगलामध्ये आपल्याला वाटायला मिळतो, त्यांनी सर्व मार्गदर्शन करतो आणि जंगलातून आपल्याला कायमचं बाहेर काढतो. त्याप्रमाणे हे शास्त्राचे विचार, संतांचे विचार आपल्याला ह्या घनघोर अज्ञान अंधकारातून बाहेर काढतात. आणि त्याच्यासाठी आपण एक दिवस चिंतन केलं होतं. फक्त 1 वर्षाचा काळ आहे की गीता हा प्रकरण ग्रंथच आहे, तसा तो आकर ग्रंथ आहे. तो आपल्याला जीवनातली सर्व तत्व, कर्मविषयक, भक्तिविषयक आणि तत्वज्ञानविषयक शिकवतो. परंतु त्याचं मूळ उद्दिष्ट जे आहे गीतेचं ते आहे तुम्हाला तत्त्वमसि ह्या महावाक्याचा विचार करणारं हे शास्त्र आहे. आणि ते समजून घेण्यासाठी विचारसागर नावाचा ग्रंथ आपल्याला एक प्रक्रिया ग्रंथ किंवा प्रकरण ग्रंथ या किंवा या ठिकाणी असणारे वैकुंठवासी मामासाहेब यांनी जो अभ्यासक्रम निवडला, त्या अभ्यासक्रम निवडणारे क्रांतदर्शी आणि स्वानुभूती संपन्न पुरुष होते. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा मुलगा, आदिवासी मुलगा, हरिजन, गिरिजन, ब्राह्मण, संन्यासी सर्वांना उपयुक्त होईल अशा प्रकारचे चिंतन जेणेकरून होईल अशा प्रकारचं थोडंसं संस्कृत, नंतर गीता, विचारसागर, पंचदशी आणि ज्ञानेश्वरी, सगळ्या अध्यात्म विश्वातलं सार सर्वस्व ज्या ग्रंथांमध्ये आहे की जे एकदा आपल्याला प्राप्त झालं तर दुसरीकडे कुठेही आपल्याला दिनवानं पुन्हा व्हावं लागत नाही. अशा प्रकारची ह्या अभ्यासक्रमाची रचना आहे. आणि त्या ठिकाणी आपण त्यांच्या पायाजवळ प्राप्त झालो हे आपल्या जीवनाचं परम भाग्य आहे. म्हणून आपण जर ह्या 1 वर्षाचं नाव गीता आणि विचारसागर हे आपलं जीवन आहे. आपलं काही 100 वर्ष काही जे आयुष्य असेल त्याच्यातलं 1 वर्ष मात्र असं आहे की यामध्ये आपण जर तयार केले, ह्याची चांगल्या प्रकाराने अभ्यास केला तर आपल्याला पुढच्या जीवनामध्ये जसा जीवनाचा पाया भक्कम असावा लागतो त्याप्रमाणे पाया भक्कम झाल्यामुळं आपल्या जीवनाची इमारत ही कुठपर्यंत जाते तर तो भजन करा सर्व काळजी तुका झाला असे कळस. आणि असं जर झालं तर होईल येणे कळसा आधीच तेरामध्ये आली तरी. जर आपल्या अंतकरणात हे चिंतन काय स्थिर राहिलं तर आपल्या जीवनाचा कळस झाला असं त्याचा अर्थ आहे. म्हणून या हे मिळालेले जे क्षण आहे हे क्षण तितके साधारण कुठेतरी गप्पा मारण्यासाठी किंवा सप्ताहाला जाण्यासाठी किंवा कुठेतरी दुसऱ्या प्रकारचं काही मान घेण्यासाठी याच्यासाठी हे क्षण नाही. हे क्षण फक्त आपल्याला एक जसं त्या अर्जुनाला बाण मारायला सांगितलं पक्षाच्या, तर
अर्जुनाला तिथले कुठं वृक्ष दिसत नव्हते, लोक दिसत नव्हते, ज्या गुरुनी आज्ञा केली ते दिसत नव्हते, फक्त त्याला एक लक्ष दिसत होतं. तसं आपल्याला फक्त गीता आणि विचारसागर यांचं अर्थचिंतन जर आपल्याकडून झालं तर हा एक एक तरंग 7 तरंगापेक्षा एक 7 भूमिका आहे जीवनातल्या. याच्यामध्ये 7 भूमिका सप्तभूमिका योग वासिष्ठामध्ये सांगितलेल्या आहेत. त्या आहेत शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थभाविनी आणि तुर्यगा. अशा 7 अवस्था आहे. जणू काही ह्या 7 अवस्था म्हणजे ह्या 7 तरंग आहे. शुभेच्छा या शब्दाचा अर्थ टीकाकारांनी केलेला आहे श्रवण. सुविचारणा याचा अर्थ केलेला आहे मनन. आता श्रवण आणि मनन आपल्याला माहीतच झालं. नंतर सुविचारणा, शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा. तनुमानसा याचा अर्थ आहे निधिध्यासन. निधिध्यासन आणि असंसक्ती पुढची जी अवस्था आहे तर त्या अवस्थेमध्ये मनोनाश आणि वासनाक्षयाचा प्रयत्न सुरू होतो. आणि त्याच्यामध्ये दुसरी अवस्था आहे असंसक्ती. आपल्याला जीवनामध्ये हे जे बाह्य गोष्ट आहे, आई वडील धन कीर्ती, ह्या गोष्टीविषयी अंतःकरणात आसक्ती राहत नाही. हे देह, हा देह माझा आहे, मी आहे, हा भ्रम आहे. हे एकदा कळलं की भ्रम आहे, कळलं की भ्रम निघून जात असतो. भ्रम किती दिवस राहतो? भ्रम जोपर्यंत कळला नाही तोपर्यंत. ह्या सत्वापत्ती अवस्थेमध्ये जेव्हा मी ब्रह्म आहे हे ज्ञान होतं, म्हणजे तत्व साक्षात्कार होतो. ही 4थी अवस्था आहे. आणि 5व्या अवस्थेमध्ये ही असंसक्ती. आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये ज्या लोकांच्यात आपण राहतो किंवा ज्या वातावरणात राहतो, ज्या देहात राहतो, त्याच्याविषयी कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा चिकटा आपल्या अंतःकरणात राहत नाही. स्वामी महाराज एक गोष्ट सांगायचे की आपल्याला भ्रम कळा, की भ्रम कळल्यानंतर भ्रम राहत नाही. आपल्याला माहित असेल, कीर्तनात आपण ऐकलं असेल, जरी कोणी झोपले असतील तर कीर्तनात सांगण्यासाठी ही गोष्ट ऐकून ठेवा, त्यांनी जागे व्हा. तर त्याच्यामध्ये स्वामी महाराज सांगायचे की एक मनुष्य, एका मुलाचं लग्न झालं, काही नोकरीला होता, तो नोकरीसाठी बाहेर गेला आणि घरामध्ये दारावर काही आवाज झाला, बेल दिली गेली. म्हणून नवीनच लग्न झालेली ती मुलगी आली. तिनं विचारलं आपण कोण त्या माणसाला? तर त्यांनी सांगितलं मी मामा आहे. मग त्यांनी त्या मामाला लगेच तिला वाटलं आपले तर मामा नाहीत पण मालकाचे मामा असतील. तुम्ही या, त्यांचं चहा पाणी वगैरे केलं, विश्रांती करा, त्यांना नाश्ता वगैरे दिला. आणि नंतर हा मुलगा आला ऑफिसमधून, आतमध्ये आला. त्यांनी पाहिले हे अतिथी आलेले आहेत. मग त्यांनी हिचे मामा असते. दोघांनी काय केलं, दोघांनी त्याचा सत्कार केला आणि ते बरेच दिवस राहिले. तेव्हा त्यांनी सांगितलं कधी कधी तुला वेळ मिळाला नाही काही, तर त्यांना एका हॉटेलमध्ये ओळख करून दिली आणि सांगितलं की इथं तुम्हाला कधी भूक लागली, काही चहा वगैरे घ्यायचा झाला, घरी वेळ झाला तरी तुम्ही इथे या, घेत जा. नंतर त्या हॉटेलवाल्यांनी एक दिवस त्यांच्याकडे बिल मागितलं. ते म्हणे बिल किती? तर त्यांनी सांगितलं 550 रुपये. याचा पगारच 500 रुपये होता. तो आला आणि त्यांनी त्या पत्नीला सांगितलं अतिथी असला तरी किती दिवस राहायचं, तुझा मामा किती दिवस राहिला इथं? तर ते म्हणे माझे मामा नाही, मला वाटलं तुमचे मामा आहे. ते म्हणे मला वाटलं तुमचे मामा आहेत. हा आतमधल्या खोलीत ते सर्व ऐकत होता. त्यांनी म्हणे मग आपण त्यांना विचारू तुम्ही कोणाचे मामा? ते घरी जाईपर्यंत त्यांनी वळकटी घेऊन उभा राहिलेला होता. त्यांनी विचारलं तुम्ही मामा कोणाचे? ते म्हणे मी गाव मामा आहे. जोपर्यंत मला ओळखत नाही तोपर्यंत मी राहत असतो, ओळखलं म्हणजे आम्ही जात असतो, तेव्हा आम्ही आता जातो. तसा भ्रम जो आहे तो भ्रम कुठपर्यंत राहतो? जोपर्यंत भ्रम कळाला नाही तोपर्यंत. तसं सत्वापत्ती अवस्थेमध्ये सत्व म्हणजे वस्तुतत्व, ते जेव्हा आपल्याला ज्ञात होतं की मी आसन्न निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध सच्चिदानंद स्वरूप, अशा प्रकारचा देश काल वस्तू परिच्छेद रहित, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित, अखंड अभंग निरपेक्ष व्यापक असा मी घनीभूत आनंद स्वरूप आहे, असं जेव्हा ज्ञान होतं तर आता त्याला ज्ञान झाल्यावर आता भ्रम राहील का? आणि हे ज्ञान परोक्ष ज्ञान आहे का अपरोक्ष ज्ञान आहे? तर हे अपरोक्ष ज्ञान आहे. आणि आतापर्यंत जी निधी आहे ही काय होती? अपरोक्ष भ्रम होता. आणि अपरोक्ष भ्रमाची निवृत्ती कशाने झाली? अपरोक्ष ज्ञानाने झाली. अशा वेळेला जेव्हा त्याचा जो भ्रम निवृत्त होतो तिथून पुढं एकदा कळल्यावर गावमामा राहील का? तशी जी अंतकरण होती देहाधिकाची तादात्म्य करीत होती ती मी देह आहे म्हणेल का अहम ब्रह्मास्मीच म्हणेल? अहम ब्रह्मास्मीच म्हणेल. मग त्या वृत्तीनं देह मी म्हटलं आणि किती तुमचं
त्याचं ज्ञान झालेलं असलं तरी सुद्धा स्वामी महाराज सांगायचे, मिरच्याच्या बाजारात गेल्यावर ठसका आला आणि किती निरोगी मनुष्य असू द्या तरी सुद्धा त्याला ओमायक्रॉनचा स्पर्श झाला नाही, त्याला करोना झाला नाही आणि एकदम दट्टाकट्टा आहे आणि म्हणतो की मिरच्याच्या बाजारात जाणार आणि ठसका मला येणार नाही, कारण माझी फुफ्फुसं तेवढी बळकट आहेत, मी प्राणायाम करत आहे. आणि असा गेला तरी ठसका येईलच की नाही त्याला. मग ज्या पुरुषाला हा भ्रम कळला तर त्याची अंतःकरण वृत्ती आता देहादिकांच्या ठिकाणी बसवून राहील का ती आत्मस्वरूपातच स्थिर होईल, आत्मस्वरूपात. त्यामुळे त्याला असंशक्ती नावाची अवस्था येते. वस्तू दिसतात, कळतात, पण त्याच्यामध्ये त्याचं तादात्म्य होत नाही. त्याच्यानंतर पदार्थाभाविनी नावाची अवस्था आहे की त्या पदार्थाभाविनी अवस्थेमध्ये असे हे जे पदार्थ दिसतात आपल्याला, सांसारिक, प्रापंचिक, दृश्य पदार्थ, तर ह्या पदार्थाविषयी तो म्हणतो हे पदार्थ जर स्वप्नासारखेच आहेत, हे जर सत्यच नाही तर यांना मिथ्या समजायचं. पण मिथ्या समजायला पदार्थ मिथ्या आहेत असं म्हणतो की नाही, पण तत्वतः आत्मस्वरूपात हे पदार्थच नाही, त्यांना मिथ्या तरी काय म्हणायचं आहे की नाही. हे शून्य रूप आहे, यांच्यासाठी ह्या आकाराची वृत्ती मी करू कशाला. म्हणून तो हळूहळू त्या पदार्थांचा अभाव आहेत, ते पदार्थ शून्य रूप आहेत, ते पदार्थ झालेच नाहीत. संसार एक, भावार्थरा मनातली काही रात्री सांगितली, संसार एक झाला होता तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता कदा कल्पांती घडेना. अशा प्रकारच्या निश्चयामुळं त्याला ते पदार्थच वृत्तीवर येत नाही. याच्यासाठी श्रीमद भागवतामध्ये ऋषभदेवाचं एक उदाहरण आलेलं आहे की तो ऋषभदेव सर्वसंग परित्याग करून गेला. हे जे जैन मुनी आहेत ना, यांचा आद्य प्रवर्तक ते ऋषभमुनी. त्या ऋषभमुनींना शेवटी जंगलामध्ये गेले तर तिथं त्यांना आपल्या देहाचं सुद्धा भान राहिलं नाही. त्याचं वर्णन असं केलं की ही एक तपस्या आहे, हा एक ब्रह्माभ्यास आहे आणि त्या ब्रह्माभ्यासामध्ये त्यांना झालेलं मल विसर्जन जे आहे त्याचा 4 योजनापर्यंत चंदनासारखा सुगंध सुटत होता असं त्याचं वर्णन केलेलं आहे. जे असे महापुरुष फार विरळे असतात. ही पदार्थाभाविनी नावाची अवस्था आहे आणि या अवस्थेला गेल्यानंतर जग त्याच्या वृत्तीवरच येत नाही, तो केवळ ब्रह्मस्वरूप रूप होऊन राहतो. अशी जी अवस्था आहे तर त्याला म्हणतात पदार्थाभाविनी. आणि शेवटची अवस्था आहे तुर्यगा किंवा त्याला उन्मनी असं म्हणतात की ज्याच्यामध्ये मन जे आहे हे मनच मनोनाश म्हणतात त्याला. त्या मनाचा नाश होतो म्हणजे मनात संकल्प विकल्प कोणतेही येत नाही, संशय नाही, विपरीत भावना नाही, दृश्य जगताची प्रतीती होत नाही, आपण त्याचा द्रष्टा आहोत असंही नाही. मात्र परमात्मा स्वरूपाने फक्त शरीराचं प्रारब्ध उरलं तोपर्यंत त्याचे श्वासोश्वास चालू असतात आणि त्याचा प्रारब्ध सर्व देहाच्या क्रिया करत राहतं. त्याचा उदरनिर्वाह, त्याचा जीवन व्यापार फक्त प्रारब्ध करतं किंवा आपल्या संतांच्या भाषेत परमात्मा सर्व करतो. अशी जी अवस्था आहे त्याला म्हणतात उन्मनी अवस्था. ह्या जशा 7 भूमिका आहेत त्याचप्रमाणे जर आपण ह्या विचारसागराच्या एकेकाच तरंगाचं चिंतन करत गेलो तर भगवत कृपेने आपल्याला ह्या 7 भूमिकांचा परिचय होईल किंवा या 7 भूमिका आपल्या अनुभवाला येऊ शकतात. एवढं जरी आपलं झालं नाही तरी मुक्ती, जीवनमुक्ती जी आहे सत्वापत्ती अवस्थेमध्ये 4थ्या अवस्थेमध्येच प्राप्त होते. आपल्या ठिकाणी जरी विक्षेप राहिला तरी हे अज्ञान मात्र कधीच येणार नाही. ते अज्ञान पूर्णपणे निघून जाऊन आपण केवळ स्वरूपभूत असणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञान स्वरूपातच आपण सदाच लीन होऊन राहू. अशा प्रकारचं योग्यता ह्या ग्रंथाने आत्तापर्यंत गेल्या 150 वर्षात अनेक साधकांना दिलेले आहे. त्यांनी जास्त दुसरं अध्ययन केलेलं नाही, परंतु जे मार्मिक रहस्य वेदांताचं आहे ते त्यांनी आणलं. त्याच्यासाठी त्यांनी फार मोठी तपश्चर्या केलेली आहे. त्यांनी स्वतः असं सांगतात की 1,70,000 श्लोक त्यांचे पाठ होते त्यांना आणि त्या सर्वांचं तात्पर्य सर्व लोकांना कळावं म्हणून त्यांनी हा ग्रंथ लिहिला. त्या काळात त्यांना संस्कृती ते मोठे पंडित होते आणि प्राकृत ग्रंथ केल्याबद्दल त्यांना अनेक लोकांनी अनेक दूषणं दिली, ती पण त्यांनी ती सहन केली. त्यांना 20 वर्ष शिरशूल डोकेदुखीचा त्रास होता. जसं आपण म्हणतो ना मायग्रेन, अर्ध डोकं दुखतं, तसा त्रास होता. पण त्यांना काही शाप वचनं पण होती कारण त्यांनी सत्य सर्व लोकांच्या पुढे टाकलं. परंतु त्या गुरूंनीच त्यांना अशा प्रकारचं एक प्रकारची कृपा केली होती की तू ज्या वेळेला पाठ
सांगशील तेवढा वेळपर्यंत तुला त्रास होणार नाही. म्हणून त्यांनी हे विचारसागर वृत्ती प्रभाकर हे ग्रंथ निर्माण करून ठेवले. आणि ते जवळजवळ जसं किती गंभीर पाणी असलं खोल तर नावेने आपण तरून जाऊ शकतो, तसा हा संसार सागर जो आहे काय अत्यंत दुस्तर आहे. संसार सिंधू हा दुस्तर नुल्लंघवे उल्लंघिता पार बहुत वाविले दूर नलगे तीर पैल थडी. असं जरी असलं तरी ह्या संसार सागरातून जसा एखादा मनुष्य मृगजळाच्या पुरातून तरुण गेला तर त्याला अभिमान होतो का? होत नाही, कारण तो पुरच नव्हता. तसा हा संसार मुळातच नाही असं त्याला यथार्थ ज्ञान झाल्यामुळं त्याला हा संसार सिंधू काहीच वाटत नाही. काय नाही हरीच्या दासा संसार सिंधू नाही हरीच्या दासा. गर्भवास कैचा ते निनती. गर्भवास कशाला म्हणतात हे सुद्धा त्यांना माहीत नाही आणि संसार सिंधू सुद्धा त्यांना कुठं डोळ्याला दिसत नाही, सिद्ध होत नाही. अशा प्रकारचं ह्या ग्रंथाची योग्यता आहे. असो, आता आपला दुसरा तरंग प्रारंभ होत आहे. प्रथम तरंगात अनुबंधाचा संक्षिप्त विचार सांगितला, त्याचा विस्तार या तरंगात सांगायचा आहे. अनुबंध 3 कसे आहेत हे अगोदरच सांगून ठेवलेलं आहे, नाही का? बोलत जा ना तुम्ही, चुकलं तर. असं काय त्याच्या अनुबंध किती आहेत? 4, बरोबर ना? विवेक, वैरागी, समाधी, अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन हे 4 अनुबंध आहेत, आहे की नाही? आणि मग हे विवेक, वैरागी हे काय आहेत? हे साधन चतुष्टय आहेत. आता आपल्या लक्षात बसलं ना? तुम्हाला माहित असलं, तुम्हाला वाटतं काय सांगायचं हे चुकीचंच बोलतात, पण माझ्या लक्षात कसं येईल, आहे की नाही, चुकलेलं? तर ते वेळेला सांगत जा. प्रथम तरंगात अनुबंधाचा संक्षिप्त विचार सांगितला. थोडक्यात अनुबंध काय आहेत हे सांगितले. आता त्याचा विस्तार या तरंगात सांगायचा आहे. आता इथे काय सांगणार? जे पहिल्या तरंगात झाले काय? अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. त्याचाच हे 4 विषय याच्यात सांगणार. त्याचे काय तिथं स्वल्प रूपात सांगितलं, म्हणजे संक्षेपाने सांगितलं, थोडक्यात सांगितलं. इथं विस्ताराने आपल्या अंतःकरणात आतापर्यंत बऱ्याच शंका येत राहतात, पण त्याची उत्तर या तरंगात मिळत नाही, ती दुसऱ्या तरंगात मिळतात. आणि त्यांना ग्रंथकार इतके दयाळू आहे की त्या आपल्याकडे नसल्या तरी कधी कधी आता नाहीत, कारण अजून आपल्याला एवढा परिचय त्याचा सखोल झालेला नाही, पण पुढे येऊ शकतात. मग त्यांनी काय केलं? स्वतःच आपलंच प्रतिनिधित्व करून त्या शंका घेतल्या आणि त्याचं समाधान केलेलं आहे. त्यामुळे ह्या तरंगाचा थोडा विस्तार झालेला आहे. अधिकाऱ्याच्या वर्णनात मुमुक्षुता सांगितली आहे. आणि अधिकारी सांगत असताना विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व हे 4 अनुबंधामध्ये 4 गोष्टी सांगितल्या. त्याच्यात मुमुक्षुत्व हा 4था अनुबंध सांगितलेला. आपलं 4था अधिकाऱ्याच्या ठिकाणी असणारं साधन सांगितलेलं आहे. साधन चतुष्टयामध्ये सर्वात शेवटचं काय सांगितलं? मुमुक्षुत्व. मोक्षाच्या इच्छेस मुमुक्षुता म्हणतात. आता मुमुक्षुता किंवा मुमुक्षुत्व याचा अर्थ आहे मोक्षाची इच्छा. मोक्षाच्या इच्छेला मुमुक्षुत्व असं म्हणतात. मोक्ष स्वरूपात कारणासह वर्तमान जगन्निवृत्ती आणि ब्रह्मप्राप्ती असे 2 अंश आहेत. याचं आपण चिंतन, याच्याबद्दल आपल्याला काही आता शंका नाही. मोक्षाची इच्छा त्याला मुमुक्षु म्हणतात. मुमुक्षुला इच्छा कशाची? मोक्षाची. पण मोक्षामध्ये आहे काय? तर 2 भाग. एक कोणते आहे? कारणासहित जगन निवृत्ती. कारण कोणतं आहे? अज्ञान, आहे की नाही? म्हणून अज्ञानासहित किंवा कारणासहित किंवा कारण असणाऱ्या अज्ञानासहित जगताची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे 2 अंश मोक्षात आहेत. यापैकी कोणत्याच अंशाची इच्छा कोणासही होत नाही. आता अधिकाऱ्यांमध्ये काय पाहिजे? 4 गोष्टी पाहिजे. त्याच्यामध्ये एक गोष्ट कोणती आहे? मुमुक्षुत्व. मुमुक्षु कोणाला म्हणतात? ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याला. पण आता आमचं मत असं आहे की अधिकारी असला तर त्याच्यासाठी हा ग्रंथ आहे ना, परंतु अधिकारीच असा संभवत नाही, तर त्याच्यापैकी बाकीचे जाऊ द्या, विवेक, वैरागी, समाधी षटक. पण मुमुक्षुत्व नावाचं जे 4थं साधन सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये मोक्षाची इच्छा करायची. पण मोक्षाची इच्छा कोणालाच होण्याचं कारण नाही. कारणासह जगन्निवृत्ती आणि परमानंद
प्राप्ती अशा प्रकारचं जो मोक्ष आहे त्या मोक्षाची इच्छा कोणालाही होण्याचं कारण नाही. आणि त्याच्यातले जे दोन अंश आहे की कोणती कारणासह जगन निवृत्ती ती व्हावी असंही कोणाला वाटत नाही. नंतर ब्रह्मप्राप्ती, ब्रह्म मला प्राप्त व्हावं, परमानंद रूप असणारं ब्रह्म. जास्त घाई होती का बोलणं? तसं जर असलं ना हात वर करायचं, मी थोडा सावकाश बोलत. तर ते सांगतात कोणत्याच अंशाची कोणासही इच्छा होत नाही. ह्या दोन अंशापैकी ब्रह्मप्राप्ती व्हावं असंही कोणाला वाटत नाही आणि कारणासह जगताची निवृत्ती व्हावी असंही कोणाला वाटत नाही. तर सर्व जीवास विषय सुखाची इच्छा आहे. आता एवढा मोठा कोविड आला आणि त्यांनी त्या असं वाटलं की जीवन क्षणभंगूर आहे की नाही, माशी पाखडी तर हे सरे असं आपल्या काही लक्षात आलं नाही का? म्हणून जीवांनी मग आता आपल्याला मोक्ष प्राप्त केला पाहिजे. अरे ह्या जीवनात एवढं दुःख, इतकं अनित्यत्व, इतकं पारतंत्र्य, इतकं क्षणभंगुरत्व, म्हणून आता आपल्याला ब्रह्मसुखरूप आहे आणि ते आपल्याला प्राप्त व्हावं असं काही कोणाला जास्त वाटलेलं दिसत नाही. उलट त्याची कोणाला इच्छा नाही. उलट लोक काय करतात, मोक्षाची इच्छा होतच नाही. मोक्ष झाला नाही म्हणजे आपल्याला जेवण मिळणार नाही, झोप मिळणार नाही. आडले का काही त्याच्या वाचून? काहीच आडलं नाही. त्यामुळे आम्ही असं म्हणतो की मोक्षाची जगात कोणालाही इच्छा नाही. इतकेच नाही तर सर्व जीवास विषय सुखाचीच इच्छा आहे. सर्व लोकांना विषय सुखाचीच इच्छा आहे. आता याच्यामध्ये कोरोनामध्ये काही निर्बंध लादल्यामुळं जर एखाद्याला आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली आणि ते मिळत नसेल आणि कोणी जर चोरून एखाद्या दुकानात मागच्या बाजूने देत असेल तर तो मोक्ष सुखासाठी लालचावलेला नाही. 20 रुपयाचा आईस्क्रीम तो 50 रुपयात घ्यायला तयार आहे. त्याला मोक्षाची इच्छा आहे का विषय सुखाची इच्छा आहे? विषय सुखाची इच्छा आहे. याकरिता ग्रंथाचा आरंभ निष्फल आहे असे पूर्व पक्षाच्या मताने प्रतिपादन करतात. आणि तुमचा ग्रंथ काय देणार आहे? मोक्ष. पण जर दुकान चाललंच नाही तर ते दुकानात ठेवून काय उपयोग आहे? हे तुमचं मोक्षाचं दुकान चालणार नाही, कारण त्याची कोणाला इच्छाच नाही. त्याच्यामध्ये स्वामी महाराज विनोदाने सांगायचे, कोल्हापूरमध्ये कोल्हापूर आपल्याला माहिती आहे पैलवानांची नगरी आहे तिथं, आणि एका डॉक्टरने तिथं दवाखाना टाकला तेव्हा तर डॉक्टर अभ्यास करून रोड झालेला होता. नंतर त्याची प्रकृती जी होती ती कृश होती आणि एक पैलवान तिथून दररोज जायचा. हा एकटाच खुर्चीत बसलेला काहीतरी वर्तमानपत्र किंवा पुस्तकाचा अभ्यास करत बसलेला, तो त्यांच्याकडे गेला. ते म्हणे तुम्ही कशासाठी इथं म्हणजे कशासाठी मानलेलं आहे? त्यांनी सांगितलं काही नाही, जे रोगी असतात ना तर त्यांना आम्ही औषध दिले की आम्ही बरं करतो ते म्हणे. तर त्याला त्याचा काय अर्थ कळला, ते रोगच नाही कोणाला. तर तो म्हटला की हा तुमच्या शरीरावरूनच मला वाटतं म्हटला, पण तुम्ही काळजी करू नका, इथले नुसते हवेने तुम्ही चांगले व्हाल म्हणे. आता याचं दुकान कसं काय चालणार? असे जे आहे तसं मोक्षाची कोणाला जर आवश्यकताच वाटत नाही, लोकांना इच्छा कशाची आहे? विषय सुखाची इच्छा आहे. त्यामुळे ह्या ग्रंथाचा आरंभ निष्फल आहे. गुरुजी तुम्हाला हे 7 तरंग सांगायचे म्हणजे पुढे किती कष्ट घ्यावे लागतील बरं? आम्हाला ऐकायचे सुद्धा कष्टच घ्यावे लागतील. दोघांनाही बिनबोभाट मुक्तता ह्याच्यातून करून टाकायची, ग्रंथाचं अध्ययन करण्याची आवश्यकता नाही. कारण कोणाची ग्रंथामध्ये प्रवृत्ती नाही, मोक्षामध्ये प्रवृत्ती नाही. जोला काय सांगायचं असेल तर विषय सुख कसं मिळेल याच्याविषयी काही मार्गदर्शन असेल तर ते तुम्ही आता करा. आपण ग्रंथाचं स्वरूप एकच तरंग झालं, 18 पानं झाले, सोडून देऊ असं त्यांनी सांगितलं. आता तो म्हणतो गुरुजी मी केवळ पूर्वपक्षात एवढं बोलतो असं नाही, हे मी कोणती गोष्ट नाही प्रतिज्ञा मात्रेने वस्तू सिद्धे लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धे. केवळ मी असं सांगत नाही, तुमच्या बुद्धीवर आरूढ होईल हा विषय, तुमच्या डोक्यातून एकदाचा निरस्त होईल अशा रीतीनं सांगतो. त्याच्यात तुमचाही फायदा आहे आणि पुढे आमचं पण श्रम वाचणार आहेत असं तो म्हणतो. आता त्याचा पहिला परिच्छेद पहा. मुलासह वर्तमान म्हणजे अविद्येसह जगत निवृत्तीची कोणी इच्छा करीत नाही. तुम्ही काय सांगितलं? कारणासह जगत निवृत्ती हा एक अंश आहे, परंतु कारण असणारं जे अज्ञान त्याच्या सहित ह्या जगताची निवृत्ती व्हावी अशी कोणीही इच्छा करीत नाही. बरे शब्द खरेच आहे की नाही? याचं उदाहरण कोण आहे? आपणच आहे. बरं, फक्त लोकांना इच्छा कशाची आहे?
तर ते सांगतात त्यांनी काय सांगितलं, कारणासह जगन निवृत्ती, किंवा त्याला म्हणतात कारणासहित दुःखाची आत्यंतिक निवृत्ती असे म्हणता येईल ना. कारणासहित इथं जे शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ आपल्या मनी मानसी चांगला कळला की नाही, तो आपल्याला दिसला की नाही समोर, हे आपण पाहण्याचा प्रयत्न करायचा. प्रयत्न केला मग एक वेळा नाही आलं तर पुढच्या वाचनात, त्याच्या पुढच्या वाचनात येतं लक्षात. आता लोक इच्छा तरी कशाची करतात? फक्त त्रिविध दुःख नाशाचीच इच्छा सर्व जीव करतात. जगाला फक्त काय आहे? त्रिविध. त्रिविध म्हणजे 4 प्रकारचं त्रिविध म्हणजे 3 प्रकारच्या दुःखाच्या नाशाची सगळे जीव इच्छा करतात. मोक्ष सुखाची कोणीही इच्छा करत नाही. आणि तुमच्या मोक्षात काय? कारणासह जगन निवृत्ती. आम्हाला जग निवृत्ती करावं वाटते कारणासह, का आम्हाला हे जगत कायम आमच्या जवळच असावं असं वाटतं. उलट त्याची निवृत्ती करण्याची इच्छा होत नाही. पण तुमच्या याच्यात आहेच हे दुःख जगन निवृत्ती, पण आम्हाला जगन निवृत्तीपेक्षा आमच्या जीवनात प्रत्यक्ष आम्हाला जी दुःख भोगावी लागतात त्या दुःखाची निवृत्ती व्हावी असं आम्हाला वाटतं. जगतात जितकी दुःखे अनुभवाला येतात त्यात रोग क्षुधाधिकापासून होणाऱ्या दुःखास आध्यात्मिक म्हणतात. चोर व्याघ्र सर्पाधिकापासून होणाऱ्या दुःखास आधिभौतिक आणि यक्षराक्ष पिशाच शीतवाताधिकापासून होणाऱ्या दुःखास आधिदैविक दुःख म्हणतात. वर शब्द प्रयोग केला त्रिविध दुःख, 3 प्रकारची दुःख. तर दुःखाचे 3 प्रकार कोणते? तर आध्यात्मिक दुःख, आधिभौतिक दुःख आणि आधिदैविक दुःख, हे 3 प्रकार आहे. तर आध्यात्मिक दुःख कशाला म्हणतात हे सांगतात की रोग किंवा क्षुधा, क्षुधा म्हणजे भूक, आपल्याला काही रोग झाले शरीराला, तर यांच्यापासून जे दुःख होतं त्याला आध्यात्मिक दुःख असं म्हणतात. किंवा दुसरं एक आहे, आपल्या मनाला जे दुःख होतं ना ते सुद्धा काय आहे? आध्यात्मिकच दुःख आहे. म्हणजे शरीराला, मनाला किंवा आपल्या प्राणाचे धर्म जे आहेत, तहान लागली तर आपण म्हणतो जीव तळमळतो, भूक लागली तर जीव तळमळतो, म्हणजे क्षुधा म्हणजे भूक ही सुद्धा दुःख देते. आणि याला म्हणतात आध्यात्मिक दुःख. आता आधिभौतिक दुःख, आधिभौतिक दुःख त्याला म्हणतात की जे आपल्याहून भिन्न पदार्थ आहेत, आपण नाही, आपण सोडून बाकीचे जे चोर आहेत, व्याघ्र, सर्प, जे शत्रू यांच्यापासून होणारी जी पीडा आहे तिला काय म्हणतात? आधिभौतिक दुःख. आपणाहून भिन्न असणाऱ्या दुसऱ्या व्यक्ती किंवा पदार्थापासून होणारं जे दुःख तर त्याला काय म्हणतात? आधिभौतिक दुःख. आता आधिदैविक दुःख सांगतात. यक्ष, राक्षस, पिशाच, शीत आणि वाताधिकापासून हे जे काही योनी आहेत की जे आपल्याला दिसत नाही, पिशाच योनी वगैरे, यक्ष, राक्षस यांच्यापासून आपल्याला ज्या काही पीडा होतात त्याला म्हणतात आधिदैविक दुःख. किंवा शीत उष्ण म्हणजे आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामध्ये आपल्याला थंडी दुःख देते की नाही. उन्हाळ्यामध्ये फार जर उष्णता वाढली तर त्याच्यापासूनही आपल्याला दुःख होतं. तसंच कधी कधी भूकंप होतो, भूकंप झाला तरी दुःख होतं. आपल्याला जर अतिवृष्टी झाली, आता जशी झाली तशी, तरी दुःख होतं. जर आपल्याला त्या ठिकाणी अनावृष्टी झाली, दुष्काळ पडला तरी दुःख होतं. या सगळ्या दुःखांचा समावेश हा आधिदैविक दुःखामध्ये होतो. या 3 प्रकारच्या दुःख नाशाचीच सर्व पुरुषांना इच्छा होते. सगळ्या लोकांना काय होतं? आपल्याला आध्यात्मिक दुःख नको का, आधिभौतिक नको का, आधिदैविक नको, कोणतं दुःख? आता याच्यात जर आपण 3ही प्रकारचे दुःख नको, आणि प्रयत्न सुद्धा ह्या त्रिविध दुःख नाशाची सर्व करतात. परंतु दुःखाहून भिन्न जी अविद्या आणि तत्कार्य जगत यांच्या नाशाची कोणीही इच्छा करत नाही. आपल्याला फक्त दुःख नकोय, पण दुःखाहून अज्ञान वेगळं आहे की नाही आणि जगत वेगळं आहे की नाही, तेव्हा सगळ्यांना काय वाटतं? फक्त दुःखच निवृत्त व्हावं वाटतं. मग लागी दुःख व्हावे आईशे कोणी भाविना जीवे. मला मरण यावं वाटतं का? नाही. तर न मरणे निर्विवाद जगा पडिये. सगळ्यांना वाटतं मला मरण नसावं आणि मला दुःख नसावं. आणि सगळे जे प्रयत्न कशासाठी करतात? त्याच्यासाठी करतात. फार अगदी एक पेशी आमिबापासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांचा प्रयत्न फक्त त्रिविध दुःख नाशाचा आहे. त्याच्यामध्ये मला मोक्ष मिळावा आणि कारणासह जगताची निवृत्ती व्हावी असं कोणालाही वाटत नाही. लोक सगळे या ठिकाणी सुख पाहिजे असेल तर विषय सुख पाहिजे, आणि दुःख निवृत्त व्हायचं तर त्रिविध दुःख निवृत्त झालं पाहिजे. कारणासह जगताची निवृत्ती व्हावी असं कोणालाही वाटत नाही. या
या 3 प्रकारच्या दुःखनाशाची सर्व पुरुषांना इच्छा होते. दुःखाहून भिन्न जी अविद्या आणि तत्कार्य जगत याचे नाशाची कोणीही इच्छा करीत नाही. आता कारणासह वर्तमान जगन निवृत्ती झाल्या वाचून सकळ दुःखाची निवृत्ती शक्य नसल्यामुळे सर्व दुःख नाशाची इच्छा करणे म्हणजेच कारणासह वर्तमान जगन निवृत्तीची इच्छा करणे होय असे जर सिद्धांती म्हणतील तर हे म्हणणे बरोबर नाही. आता बघा, आतापर्यंत आपण चिंतन करत आलो. तो काय म्हणतो पूर्वपक्ष, कोणाला म्हणतो, सिद्धांत पक्षाला म्हणतो किंवा शिष्य गुरुजींना म्हणतो. गुरुजी आता त्रिविध दुःख नाशाची सगळी इच्छा करतात. आता तुमचं मला लक्षात आलं, तुम्हाला काय सांगायचं ते. तुम्हाला सांगायचं की लोकांना कारणासह जगन निवृत्ती करायची. पण तुम्ही आता काय उत्तर देणार? अरे त्रिविध दुःख नाशाची जरी इच्छा लोकांना असली, परंतु या तिन्ही दुःखांचा नाश कधी होईल? जर त्यांना आत्मस्वरूपाचं अज्ञान निवृत्त झालं आणि त्या अज्ञानाचं कार्य जगत निवृत्त झालं तरच काय होईल? त्यांना परमानंदाची प्राप्ती होईल आणि या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होईल किंवा दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होईल असं तुम्ही कदाचित म्हणाल. पण तुम्ही जरी म्हणाल पण हे म्हणणं बरोबर नाही. कारण तुम्हाला म्हणता येतं ना, त्रिविध दुःख नाशाची इच्छा सर्व जीव करतात ना, पण त्यांना असं वाटतं का की या ठिकाणी आपल्याला हे जे एकतर काय आहे, ह्या सर्व खटापट केले तर जीवाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे का हो? त्रिविध दुःखाची नाशाची, त्रिविध दुःखाचा नाश करण्याचं सामर्थ्य ह्या जीवांच्या ठिकाणी आहे का? मुळीच नाही, आहे की नाही? अनुभवाने जरी पाहिलं तरी नाही. परंतु मग त्याच्यासाठी काय आहे तर बारकाईनं त्यांच्या अंतरंगात जर आपण जाऊन पाहिलं तर त्यांना, कारण त्रिविध दुःखाचा नाश कधी होईल? माझ्या ठिकाणी त्रिविध दुःख हे मानणं हा भ्रम आहे का नाही? हा भ्रम जर निवृत्त झाला तर तो भ्रम कशाने निवृत्त होईल? ज्ञानाने होईल. कशाच्या? घटाच्या का पटाच्या? आत्मज्ञानानेच का निवृत्त होईल? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं अज्ञान आणि अज्ञान कार्य जगत भासतं, म्हणून ते आत्मस्वरूपाच्या परोक्ष ज्ञानाने ना, आत्मस्वरूपाच्या अपरोक्ष ज्ञानाने. आणि जर मी म्हणलं प्रत्यक्ष ज्ञानाने तर चालेल का? हो, प्रत्यक्ष किंवा अपरोक्ष याचा अर्थ काय आहे? एकच आहे. मग ते सिद्धांत पक्षाला म्हणतात की तुम्ही आता याचं उत्तर असं द्या की कारणासहित, नाही तर ही जरी निवृत्ती झाली तरी काय होईल? नावी उठला आणि खुंट फुटला, आहे की नाही? आपले हजामत करतो आणि तो बाहेर जातो नाही जातो तर केस परत वर डोके काढतात, आहे की नाही? तशी लयरूप निवृत्ती होते कधी आपली. परंतु आत्यंतिक निवृत्ती जेव्हा करायची असेल तर ती निवृत्ती काही ह्या जीवाच्या केलेल्या उपायाने त्रिविध दुःखाचा नाश होत नाही. त्याचं कारण जोपर्यंत त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत त्याचं अज्ञान निवृत्त होणार नाही. आणि अज्ञानाचं कारण जगत, अज्ञानाचं कार्य जगत हेही निवृत्त होणार नाही. त्याला मुले कुठारा, मुळावरच घाव घालावा लागेल तरच वृक्ष उन्मळून पडेल. तसा हा त्रिविध दुःखांचं तुम्हाला पूर्णपणे उन्मूलन, नाश करायचा झाला तर तुम्हाला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे. उदाहरणार्थ रज्जूवर जेव्हा सर्प भासतो, बरोबर ना, मग त्या सर्पाची निवृत्ती मंत्राधिकानी होते का? नाही होणार. त्या सर्पाच्या निवृत्तीचा एकच उपाय आहे, एकमेव अद्वितीय, दुसरा कोणताच उपाय नाही. अधिष्ठानाचं ज्ञान झालं पाहिजे. रज्जूचं ज्ञान झालं की सर्पाची निवृत्ती होईल. तसं तुम्हाला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की या सर्पाची निवृत्ती होईल. आणि आमचा ग्रंथ काय करून देणार आहे? आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देणार आहे. त्यामुळे कारणासह जगत निवृत्ती होईल आणि त्यावेळेला त्रिविध दुःख त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निवृत्त होतील का? त्यांची सिद्धीच होणार नाही. कारण ते काय मिथ्याभास होता का? जेव्हा मला ज्ञान नव्हतं, त्याला एक सिद्धांत वेदन बंधक आले की बंधाभावा. ज्यावेळेला तुम्ही मी बद्ध आहे, मी दुःखी आहे म्हणत होते तेव्हा सुद्धा तुम्ही दुःखी होते का? नाही. असं ज्ञान होईल ना तुम्हाला, खरं ज्ञान होईल तेव्हा. मी ज्या वेळेला इथं सर्प म्हणत होतो तेव्हा सर्प नव्हता, आहे की नाही? आत्ता मला रज्जूचं ज्ञान झालं तर सर्प नाही. आणि याच्या पुढे सर्प फिरून पुन्हा तिथे येईल का कधी? आता नाही. म्हणजे सर्पाची निवृत्ती, सर्पाचा नाश कशाने झाला? नाश शब्दाचा अर्थ आपण काल परवा चिंतन केलं. नाश म्हणजे वेदांतात काय घ्यायचा? बाध. त्याला बाध निश्चय असं म्हणतात. या ठिकाणी त्या पदार्थाचा नाश म्हणजे काय आहे? बाध निश्चय. काही 25 मध्ये श्लोक आहे की
ना प्रतितीर तयोर बाधा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चया. अप्रतिती त्या पदार्थ आपल्याला न दिसणं ह्याचा नाशाचा अर्थ नाही. तर अप्रतिती म्हणजे त्याचा अर्थ नाही, म्हणजे नाश असा अर्थ नाही. तर त्याचा अर्थ काय आहे? बाध. आणि कुठेतरी शब्द आला एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे, तर त्या नाश शब्दाचा अर्थ तुझा नाथ महाराजांना काय सांगायचा आहे? बाध असा अर्थ. म्हणजे पदार्थ दिसत असताना तो मिथ्या समजणं हाच त्याचा काय आहे? नाश आहे. म्हणजे बाध निश्चय हाच काय आहे? नाश आहे असं समजावं. आता सांगतात की कारणासह जगनिवृत्ती झाल्या वाचून सकळ दुःखाची निवृत्ती शक्य नसल्यामुळे कारणासह दुःखाची निवृत्ती जर करायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी सर्व दुःखाचा नाश करण्याची जर इच्छा असेल तर सर्व दुःखाचा नाश हा कारणासह जगनिवृत्ती झाल्या वाचून होणार नाही. हे निश्चित आहे ना. आत्म्याच्या ज्ञानाने काय होईल? अज्ञान जाईल आणि अज्ञानाचं कार्य निवृत्त होईल. जीवाने केलेल्या कोणत्याही प्रयत्नाने ते होणार नाही असं तुम्ही कदाचित म्हणाल असं तो सांगतो. पण असे जर सिद्धांती म्हणतील तर हे म्हणणे बरोबर नाही. त्या गुरुजींना वाटलं की बरं झालं यांनीच उत्तर दिलं. याला अभिपेत्य परिहार म्हणतात. म्हणजे पुढचा जे उत्तर देणार आहे ते आपणच अगोदर सांगणं, याला म्हणतात अभिपेत्य परिहार. अगोदर त्याची शंका घ्यायची आणि नंतर त्याचं निराकरण आपणच करायचं. अशा प्रकारचं तुमचं उत्तर असेल, पण ते म्हणणं बरोबर नाही. कारण कसं, आता नुसतं बरोबर नाही म्हणणे चाललेलं नाही, माझंच बरोबर आहे आणि तुमचं चुकीचं आहे, याला हे वितंड म्हणतात. त्यांनी आपल्याच पक्षाचं समर्थन करायचं आणि दुसऱ्याचं खंडन करायचं. व्यवस्थित त्याला युक्तिवाद द्यायचे नाही, काही नाही. याला काय म्हणतात? हा काही चर्चेतला उपयोगाचा पदार्थ नाही, त्याला वितंड म्हणतात. त्याला काय म्हणतात? वितंड. दुसऱ्याचं नुसतं खंडन करायचं, तुमचं चूक आहे, बरोबर काय विचारलं तर ते सांगायचं नाही, याला म्हणतात वितंड. तर अशा प्रकारचं शास्त्रामध्ये जी चर्चा करतात त्याला सच्चर्चा म्हणतात. त्याची 3 गोष्टी, एक वाद, एक जल्प आणि तिसरा वितंड. सहज ऐकून ठेवा की वाद म्हणजे दोघांनी एकत्र यायचं आणि चर्चा करायची. त्याच्यामध्ये तू बुद्धिमान का मी बुद्धिमान असं काही नाही. त्रयस्थ बुद्धीनं जे सत्य दोघांना मिळेल त्या सत्याचा मान्य करायचं. अशी जी चर्चा चालते त्याला म्हणतात वादे वादे जायते, त्याला म्हणतात वाद. आणि त्या वादातून काय होतं? वादे वादे जायते तत्वबोधा. खरं आपल्याला सत्याचं ज्ञान होतं, पण आपणच तसं असलं पाहिजे. वाद नाहीतर मग काही लोक जल्प करतात. ज्ञानेश्वरीमध्ये ह्या सर्वांची उदाहरणं आहेत. तर त्याच्यामध्ये जल्प म्हणजे काय? आपल्या मताचं मंडन करायचं आणि दुसऱ्या मताचं खंडन करत राहायचं. सारखं त्यातनी केलं का त्याचं खंडन करायचं आणि आपल्याच मताचं मंडन करायचं, याला म्हणतात जल्प. आणि वितंडा म्हणजे काय? त्याचं फक्त खंडन करायचं आणि आपलं मत सांगायचंच नाही. आपल्या वेदांताचा एक शिरोमणी ग्रंथ सांगितला जातो, खंडन खंडन खाद्य म्हणून. तर त्याचं असं आहे की ते काय नाव त्यांचं? हर्षल मिश्रा. तर त्या हर्षल मिश्राने हा ग्रंथ लिहिलाय आणि त्याच्यामध्ये नुसतं त्यांनी काय त्यांना विचारलं तर ते सकाळचं थंडीच्या दिवसामध्ये आपलं सूर्यकिरण घेत बसले होते, तेव्हा तो एक वाद करणारा आला आणि त्यांनी त्यांना विचारलं. त्याला तो शास्त्राचा मोठा अध्ययन करणारा होता. त्यांना वाटलं यांना मी वादात जिंकेल म्हणून तो आला आणि त्यांनी त्यांना विचारलं की काय चाललंय? त्यांनी काय सांगितलं? काय नाही, मी आता हे सूर्याची किरणं माझ्या अंगावर घेतोय, सुखमास्मय, मी आपल्या आनंदात बसलेला आहे. ते म्हणजे काय आनंदात बसताय? हे जग कुठून निर्माण झालं? मग त्यांनी सांगितलं एक एक मतं, चार्वाक असं म्हणतात, त्यांनी खंडन करून टाकलं. वैशेषिक असं म्हणतात, न्यायिक असं म्हणतात, सगळ्यांचं खंडन केलं. स्वतःचं मत कुठंच सांगितलं नाही. त्याच्यापासून दुसऱ्याला काय लाभ होईल का? नुसतं खंडन झालं, पण आता सत्य काय आहे त्याचा शोध लागेल का? तर त्याला वितंडा म्हणतात. तिथं म्हणजे मग काय होतं? असं जर वितंडा किंवा जल्प गेलं तर वादे वादे जाय ते भांडणा, त्याच्यातून काय दुसरं काही निष्पन्न होत नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात की आता तुम्ही म्हणता हे बरोबर नाही. कारण काय आहे? तर औषधापासून रोग दुःख, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. काय सुरुवात आहे त्याची? स्वामीचे हे देणे, आपले गुरु परंपरा हे सांगतात, येथे पावलो दर्शनी, तर करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. आता सांगतात
की तुमचं म्हणणं बरोबर नाही. कसं नाही? कारण औषधापासून रोगदुःख, भोजनापासून क्षुधा दुःख, शस्त्राने चोर व्याघ्राधिकापासून होणारे दुःख आणि मंत्रतंत्राने प्रेत पिशाचे दुःख निवृत्त होते. आता तुम्ही म्हणता की सगळ्यांना काय कारणासहित जगन निवृत्तीची इच्छा होते आणि त्याच्याशिवाय त्यांच्या त्रिविध दुःखाची निवृत्तीच मुळात होत नाही. त्यामुळे सर्व लोक जे आहेत ती कारणासह जगन निवृत्तीची इच्छा करतात. पण हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. बरोबर नाही एवढं आम्ही फक्त प्रतिज्ञा करतो असं नाही, तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण करून पण सांगतो. कारण काय म्हणतात, जगामध्ये लोकांना दुःख होतं, आध्यात्मिक दुःख होतं, आदिभौतिक होतं, आदिदैविक होतं. आणि ह्या दुःखाच्या निवृत्तीसाठी तुम्हाला कोणी कारणासह जगन निवृत्तीच्या मार्गाकडे लागलेले दिसतात का? नाही दिसत, आहे की नाही? पण तुम्ही म्हणता कोणीच नाही का? जास्त नाही. मनुष्यानाम सहस्रेषु तर आहेत का नाही? ते वेडे आहेत. म्हणून ते सांगतात, कारण औषधांपासून रोग दुःख, लोकांना जर रोगाचं दुःख झालं तर ते आश्रय कशाला करतात? दवाखान्यात जातात, आहे की नाही? दवाखान्यात जातात का ते याच्या संतांच्या पायाजवळ जातात की हा संसार बंद माझा निवृत्त, आपलं हे माझं दुःख निवृत्त करा. असे कोणी येतात का? नाही. ते बरं समजा आले संतांकडं तरी त्यांना जर आत्मज्ञानाचा उपदेश करायला लागले तर ते कुणी ऐकतील का? ते आता आम्ही दुःखाने पडलो, ते दुःख रोग आमचा दूर करा असे महात्मे असतील तर मग त्यांच्याकडे मात्र खेटा घालतील, आहे की नाही? पण रमण महर्षींसारखं जर कोणी सांगायला लागलं तुम्हाला रोग झाला, त्यांना जर कोणी विचारलं, रमण महर्षी होते, त्यांच्याकडे कोणी गेलं, त्यांचं 60 वर्ष त्यांनी रात्रंदिवस निधिध्यासन केलं आणि एका डोंगरामध्ये गुहेमध्ये राहिले, पण सगळ्या जगात त्यांची कीर्ती झाली. त्यांच्या डोळ्यामध्ये हे जे चिलटा आहेत ना, हे त्यांनी एकदा डोळे 8-2 मिली ठेवले का ती चिलटानी जखमा केल्या होत्या त्यांच्या डोळ्यात, तरी त्यांच्या पापण्या हालत नव्हत्या. असं चिंतन केलं, आत्मसाक्षात्कार झाला, सगळ्या जगातून लोक त्यांच्याकडे यायला लागले. कोणी आलं की आम्हाला मुलगा नाही, मग ते म्हणायचे तुम्हाला मुलगा नाही तर तुम्ही कोण आहात हे जाणं म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. मला रोग झालाय, तुम्हाला रोग झालाय, ठीक आहे, रोग कुठे झालाय ते पहा, असं ते सांगायचे. तुम्ही कोणाला झालाय तर म्हणजे मला झालाय, मग मी कोण आहे याचा विचार करा. मुलगा तुम्हाला नाही, मी कोण आहे याचा विचार करा. हू यम आहे, मी कोण आहे याचा विचार करा, असं ते सांगत असत. आणि तुम्ही सांगा बरं, आतापर्यंत आपण जे काही महिनाभर चिंतन करतो त्याच्यात मी आत्माच आहे की नाही? किमान ग्रंथकर्ते तरी सांगतात की नाही? आणि मग कळले ज्याला आत्मा मी ऐसे हे जर बाधती कैसे, त्यांचं सगळ्यांना एक उत्तर. आता ज्याला मुलगा नाही त्याचं उत्तर वेगळं आहे, रोग झाला त्याचं उत्तर वेगळं आहे, भूत पिशाचे लागले त्याचं उत्तर वेगळं आहे, ऐक नाही, दुष्काळ पडला त्याचं उत्तर वेगळं आहे. पण सगळ्यांना त्यांचं काय, जसं ते बाजारात असं कोई बी ले 4 आणा, काही घेतली वस्तू जरी काय 4 आण्याला किती वस्तू, तर तुमचं कोणतंही दुःख असो ते एकच, आत्मज्ञान करून घ्या, तुमच्या दुःखाची समाप्ती होईल, असं ते सांगत होते. तसं या ठिकाणी तुम्हाला हे सांगतात की असे जे लोक आहेत हे लोक फार थोडे आहेत. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद येतती सिद्ध आहे आणि येततामपि सिद्धानाम कश्चिन्माम येते तत्वतः, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणजे आस्थेच्या महापुरी गता ते कोटीवरी आणि प्राप्तीच्या पहिलं तरी पाहिला निघे असे लोक आहेत. पण त्या तुकाराम महाराजांनी लोकांना सांगतो तुम्हाची भगारे विठ्ठला असं सांगितलं का नाही सगळ्यांना? पुन्हा लागून या पाया विनवितो तुम्हाला असं म्हटले की नाही? लोकांनी काय सांगितलं? देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे, फुकट घ्या तरी आम्हाला नको, देव न लगे, देव न लगे. मग तुकाराम महाराज काय म्हटले? शेवटी ह्या महापुरुषांना काय म्हणावं लागतं? दुबळा तुका भावे विन आणि उधारा देव येतला ऋण. तुम्हाला नको पाहिजे तर कोण येतो? आमचा आम्हीच सांभाळतो. तुकाराम महाराजांना लोक काय म्हणायला लागले? तुका वेळा अविचार करी बडबड फार. तुकाराम महाराज ह्याच विषयावर बोलतात सारखं देव देव देव. तर थोडंसं काय झालेलं त्यांना विचाराचा कमी पडले विचार, त्याच्यामुळे हे त्यांचा चाललेला हा प्रलाप आहे असं म्हणतात. मग लोक ह्या मार्गावर जातात का की मी कोण आहे याचा शोध घेतात का? आणि त्या ज्ञानाने कारणासह कार्याची निवृत्ती करावी याच्यासाठी प्रयत्नशील आहेत का? अर्थात नाहीत. म्हणून म्हणतात जर कोणाला रोग झाला तर रोग दुःख कशाने दूर होतं? औषध. व्याधी पिढीला जावे
वैद्याच्या घरा आपल्या परयाला लागोनिया, असंच आहे ना. तर याच्याप्रमाणे औषधापासून रोग दुःख, भोजनापासून क्षुधा दुःख. कोणाला जर क्षुधा म्हणजे भूक लागली तर ते काय अन्नाचा शोध घेतात की जागेवर बसून या ठिकाणी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम म्हणतात? कोणी म्हणत नाही. किंवा कसं आहे ते आत्मतत्व सांगा आम्हाला, असं कोणी म्हणत नाही. भोजनापासून क्षुधा दुःख, शस्त्रांनी चोर व्याघ्राधिकापासून होणारे दुःख. जर घरात साप निघाला तर लोक आत्मज्ञानासाठी प्रयत्न करतात का भालाबरची आणतात किंवा मंत्री बोलावतात, आहे की नाही? व्यवहारातली गोष्ट आहे की नाही? जी गोष्ट आपल्याला अनुभवाची आहे त्या अनुभवाच्या विरुद्ध काय आपल्याला बोलता येईल का? नाही. त्यासाठी आपण कोणतं वाक्य म्हणत असतो? अनुभवाचा आपलाप करता येत नाही. म्हणून ते सांगतात की औषधापासून रोगदुःख, भोजनापासून क्षुधा दुःख, शस्त्रांनी चोर व्याघ्राधिकापासून होणारे दुःख आणि मंत्रतंत्राने प्रेत पिशाचे दुःख निवृत्त होते. एखाद्याला भूत लागला तर आपण काय करतो? ते देवर्षीकडे जातो, आहे की नाही? आणि त्याच्याकडून काही मंत्रतंत्र जे असतील त्यांनी हे दुःख निवृत्त करतो. म्हणून अज्ञानासह वर्तमान जगन निवृत्ती रूप मोक्षाच्या प्रथम अंशाची जरुरीच राहत नाही. बरं, वैद्याकडे गेल्यावर आपला रोग बरा होतो, जेवण भोजनाची व्यवस्था झाल्यावर क्षुधा दुःख निवृत्त होतं, भूतप्रेषाचे दुःख कोणी तांत्रिक मांत्रिक आणला म्हणजे दूर होतं. आणि हाच व्यवहार सगळ्या जगामध्ये चालू आहे. आणि तुमचा मोक्षाचा एक अंश कोणता आहे? कारणासह जगन निवृत्ती. लोकांना कारणासह जगन निवृत्तीची कोणाला इच्छा आहे का? कोणालाच इच्छा नाही, कोणालाच इच्छा नाही. आता तुम्हाला पुढं झालेलं असल्यामुळं तुम्ही म्हणाल की आम्हाला माहीत आहे. जरी माहीत असलं तरी आता सध्या इथं हे चाललंय, आहे की नाही? त्यामुळे इथं आता तसं सांगायचं. म्हणून अज्ञानासह वर्तमान जगन निवृत्ती रूप मोक्षाच्या प्रथम अंशाची जरुरीच राहत नाही. कारणासह जगन निवृत्ती करावी याची काही गरज आहे का? काहीच गरज नाही. म्हणून मोक्षाच्या प्रथम अंशाची कोणाची इच्छा होत नाही. मोक्षाचा प्रथम अंश जो आहे कोणता? कारणासह जगन निवृत्ती, याची कोणालाही इच्छा नाही. नाही तर तुम्ही कीर्तनात जर हे मुद्दा सांगितला आणि तुम्ही म्हणाल का विचारसागरात असं सांगितलेलं आहे, हा सिद्धांत सांगायचं का खंडन करायचं याचं? जर हा सांगितला तर त्याचं खंडन चांगलं करता आलं पाहिजे. फक्त शंका ही आहे की नाही, या शंकेची निवृत्ती झाली पाहिजे. नाहीतर लोक म्हणतात की काही काही ठिकाणी आले ना, आम्ही सांगतो जगत सत्य आहे म्हणून मग लोक म्हणजे जगत सत्य आहे. कीर्तनकाराला विचारलं कशावरून तुम्ही म्हणता? प्रमाण विचारसागर आहे. आणि विचारसागरातला पूर्व पक्षी आहे की नाही, याचं खंडन झालेलं आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता दुसरा अंश आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मप्राप्ती रूप मोक्षाच्या दुसऱ्या अंशाची कोणासही इच्छा होणे संभवत नाही. आता तो म्हणतो तुम्ही मोक्षाचा दुसरा एक अंश सांगितलेला आहे, कोणता? ब्रह्मप्राप्ती, किंवा त्याला काय म्हणतो आपण? परमानंदाची प्राप्ती, किंवा परमानंद रूप असणाऱ्या ब्रह्माची प्राप्ती. हा दुसरा एक अंश आहे, त्याची जगात कोणालाही इच्छा नाही. कारण ज्या अनुकूल पदार्थाचे ज्ञान असते त्याच्याच प्राप्तीची इच्छा होते. अन्य देशातील पुष्कळ अज्ञात पदार्थाची कोणाची इच्छा होत नाही, कारण त्यांचे ज्ञानच नसते. आपल्याला कोणती जेव्हा इच्छा होते ना, तर त्या इच्छा कधी होते आपल्याला? जर तो पदार्थ अनुकूल असला तरी इच्छा होते. परंतु आपल्याला तो पदार्थ जर अनुकूल आहे असं ज्ञान झाल्याशिवाय आपली कोणत्याही गोष्टीमध्ये प्रवृत्ती होत नाही. आता जर एखादा पदार्थ अज्ञात असेल तर अज्ञात पदार्थाची इच्छा होत नाही. आता जर एखाद्याने कधीच अमेरिकेत गेलेला नाही, तो धबधबा नायगरा कुठं कोणत्या देशात आहे माहित नाही, तर तो नायगरा धबधबा आहे, त्यांनी कधी पाहिलाच नाही. आणि तो म्हणतो ह्या वेळेला आपल्याला ना हिमालय सोडून द्या, आपल्याला नायगरा पाहायचा. पण नायगरा जर त्याला कधी माहीतच नाही, अज्ञात आहे, तर तो अज्ञात पदार्थ असला तो पाहावा. आणि तो बी ज्ञात जरी असला तर जर प्रतिकूल असेल, लहान मुलाला ते कधी एकदा तो विस्तावापर्यंत, आणि एकदा का उद्बत्तीनं पोळला तर पुन्हा त्याच्या नादी कधीच लागत नाही, कारण ते काय प्रतिकूल आहे असं त्याला माहीत झालं ना. इच्छा होण्यासाठी कोणताही पदार्थ काय असला पाहिजे? अनुकूल असला पाहिजे. आणि त्या अनुकूल पदार्थाचं आपल्याला ज्ञान पाहिजे का हा पदार्थ मला अनुकूल आहे, हा माझ्या सुखाला कारण होणार आहे. असं जर असेल तर त्याच्या प्राप्तीची इच्छा
होते. अन्य देशातील पुष्कळ अज्ञात पदार्थाची कोणास इच्छा होत नाही. आता अनेक पदार्थ, आता हे खाण्याचे पदार्थ खूप आहेत, त्याचे अनेक पदार्थ आहेत. ते एक जण म्हटला पिझ्झा, ते पिझ्झा म्हणल्यावर मला वाटलं काय नेमकं काय पिझ्झा हा काय पदार्थ आहे. मग ते खाण्याचा खूपच रुचकर पदार्थ आहे, पण मला कधीच इच्छा झाली नाही, तर मला तो पदार्थ अज्ञात होता. आणि शिवाय आणखी तो अनुकूल आहे का नाही हे याचं ज्ञान नव्हतं, त्यामुळे मला कधीच इच्छा झाली नाही. याचं कारण अनुकूल पदार्थच आपल्याला प्राप्त व्हावा अशी मनुष्याला इच्छा होते. आणि जर दुसऱ्या देशात पदार्थ अनुकूल असतील पण आपल्याला त्याचं ज्ञानच नसेल तर त्यांच्या प्राप्तीची इच्छा होत नाही, कारण त्यांचे ज्ञानच नसते. तुमच्या मताने तर ज्या ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान नसूनही ब्रह्मप्राप्तीची तर इच्छा आहे तो या ग्रंथाचा अधिकारी. पण ज्याला ब्रह्माचे ज्ञानच नाही त्याला ब्रह्मप्राप्तीची इच्छा कशी होणार? तुमचा मोक्षाचा दुसरा अंश काय आहे? ब्रह्मप्राप्तीची इच्छा. पण ब्रह्मप्राप्तीची इच्छा व्हायला अगोदर त्या पदार्थाचं ब्रह्माचं ज्ञान तर असलं पाहिजे. आता ब्रह्माचं जर ज्ञानच नसेल तर ब्रह्मप्राप्तीची इच्छा होईल तरी कशी? म्हणून म्हणतात तुमच्या मताने ज्या ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान नसूनही तुमच्या मनाने काय तो कशासाठी झालाय, प्रवृत्त कसा झालाय? अधिकारी सांगताना ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म करून अंतःकरणाची शुद्धी केलेली आहे, ज्याने निष्काम उपासना करून अंतःकरणाची स्थिरता प्राप्त केलेली आहे आणि त्याद्वारा अनुक्रमाने मल आणि विक्षेप, म्हणजे मल म्हणजे अंतःकरणातील पाप वासना आणि विक्षेप म्हणजे मनाचं चांचल्य, हे ज्याने दूर केलेलं आहे. परंतु ज्याला आत्मस्वरूपाचं अज्ञान, आत्मस्वरूपाविषयक अज्ञानाचं आवरण आहे म्हणजे आच्छादन आहे, म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही. आणि असा जो पुरुष आहे तो या ग्रंथाचा आवरण भंग व्हावा म्हणून तो प्रवृत्त झालेला आहे आणि तो त्यासाठी श्रीगुरूंना तद्विधी प्रणिपातेना असा शरण गेलेला आहे. असा पुरुष जो आहे तो या ग्रंथाचा काय आहे? अधिकारी आहे असं तुम्ही सांगितलं. पण त्याला ब्रह्माचं अगोदर ज्ञान असलं पाहिजे आणि ते ब्रह्म आपल्याला अनुकूल आहे असंही ज्ञान असलं पाहिजे. पण त्याला ब्रह्माचं ज्ञान नाही आणि तो कारण का कशावरून ज्ञान नाही? ज्या तो ब्रह्माचं ज्ञान करून घेणारा प्रवृत्त झालेला आहे असं तुम्ही म्हणता. पण प्रवृत्त होणंच शक्य नाही, कारण प्रवृत्त लागू त्याला ब्रह्माचं ज्ञान असलं पाहिजे. आणि तुम्ही सांगाल त्याला ब्रह्माचं ज्ञान नाही, त्याला ब्रह्माचं ज्ञान करून घ्यायचं आहे, त्यासाठी आवरण नावाचा दोष निवृत्त करण्यासाठी तो प्रवृत्त झालेला आहे. परंतु आमचं मत असं आहे की ज्याला ब्रह्माचं ज्ञान नाही त्याला ब्रह्मप्राप्तीची इच्छा कशी होणार? त्याला आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला, देखत नातू पंतू तोही तैसा झाला. पण ब्रह्मप्राप्ती करून घेण्याचं त्याला ब्रह्म नावाचा शब्द तरी त्याच्या कानावरून गेला का? कधीच गेलेला नाही. मग त्याला जर त्याच्या ब्रह्माचं जर त्याला ज्ञानच नाही तर त्याला त्याच्या प्राप्तीची इच्छा कशी होईल? इच्छा होणार नाही. मग तुमच्या ह्या मोक्षामध्ये दुसरा अंश कोणता आहे? ब्रह्मप्राप्तीची इच्छा. ब्रह्मप्राप्तीची इच्छा जगात कोणाला आहे का? कोणालाच नाही, कोणालाच नाही. मग कोणालाच नाही होत तर ते तुमचं दुकान चालेल का? मोक्षाचं दुकान. याचा अर्थ याचा कोणी अधिकारी संभवत नाही. तुमच्या मताने तर ज्या ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान नसूनही ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे तो या ग्रंथाचा अधिकारी. पण ज्याला ब्रह्माचे ज्ञानच नाही त्याला ब्रह्मप्राप्तीची इच्छा कशी होणार? ज्याला ब्रह्माचं ज्ञान नाही त्याला ब्रह्म प्राप्त व्हावं असं कधी वाटेल का? नाही. आपल्याला इच्छा होते पदार्थांची, पण त्या पदार्थाचं अगोदर ज्ञान असतं की नाही, किंवा तो पदार्थ आपल्याला अनुकूल असं आहे असंही ज्ञान असतं तरच काय होतं? त्या पदार्थाच्या प्राप्तीची इच्छा होऊ शकते. पण आपल्याला ब्रह्माचं ज्ञानच नाही तर त्याच्या प्राप्तीची इच्छा होणार कशी? बरे, ज्याच ब्रह्माचे ज्ञान आहे तो तुमची मतात मुक्त आहे, त्यासही ब्रह्मप्राप्तीची इच्छा संभवत नाही. आता तुम्ही काय म्हणणार? त्याला ब्रह्माचं ज्ञान आहे. कारण असं आहे की वेदांतामध्ये असं सांगणार तुम्ही की त्याला ब्रह्माचं ज्ञान आहे ना, कारण आता अडचणीत आले काय? ज्या पदार्थाचं ज्ञान होतं त्याच पदार्थाच्या प्राप्तीची इच्छा होते. आम्हाला तो दुकान चालवायचे, ग्रंथ तर सांगायचं आहे, हे मग आम्ही असं सांगतो नाही त्याला ब्रह्माचं ज्ञान आहे, त्याला ब्रह्माचं ज्ञान आहे. पण ज्याला ब्रह्माचं ज्ञान झालं त्याला आवरण असतं का? त्याचं आवरण गेलं म्हणूनच ब्रह्माचं ज्ञान झालं का? ब्रह्माचं ज्ञान झालं याचाच अर्थ आवरण
गेलं आहे की नाही. आता जसं ही गोष्ट कशी आहे याच्यासाठी थोडक्यात सांगतो की पाण्यावर शेवाळ असतं की नाही. मग आपल्याला पाणी मिळवायचं झालं तर काय करावं लागतं, अगोदर शेवाळ निवृत्त करावं लागतं आणि मग आपल्याला पाण्याचा शोध लागतो, बरोबर आहे ना. मग अगोदर पाणी आपल्याला प्राप्त होतं का अगोदर शेवाळाची निवृत्ती होते. आणि शेवाळाची निवृत्ती आज केली म्हणजे उद्या पाणी आपल्याला मिळतं का लगेच मिळतं. पण एखादा क्षण काहीतरी जास्त का पाण्याची शेवाळाची निवृत्ती हीच पाण्याची प्राप्ती आहे. मग अगोदर पाण्याची प्राप्ती होते का अगोदर शेवाळाची निवृत्ती होते का दोन्ही गोष्टी युगपत घडतात. युगपत म्हणजे एकाच समयाला घडून येतात. तसं ब्रह्माची प्राप्ती झाली तर अज्ञान निवृत्त झालं. मग अज्ञान निवृत्त आधी होतं का ब्रह्माची प्राप्ती आधी होते का दोन्ही युगपत होतात. दोन्ही युगपत होतात. मग ज्या पुरुषाला ब्रह्मज्ञान आहे तुम्ही जर म्हणाल तर ते सांगतात बरे ज्याच ब्रह्माचे ज्ञान आहे, समजा एखाद्याला ब्रह्माचं ज्ञान आहे त्यामुळे त्याला त्याच्या प्राप्तीची इच्छा होऊ शकते असं तुम्ही कदाचित म्हणाल. पण आम्ही सांगतो ज्या पुरुषाला ब्रह्माचं ज्ञान आहे त्याला आवरण आहे का, नाही. बरं, मग तो आवरण निवृत्तीसाठी तो पुन्हा ह्या ब्रह्मप्राप्तीची इच्छा करील का, कारण त्याला ब्रह्म प्राप्तच आहे. आपण पाहिले ना त्याला सगळं कळून चुकले. हे ब्रह्म आपल्याला अप्राप्तीचा भ्रम असतो म्हणून प्राप्तीचा व्यवहार झाल्यासारखा दिसतो. पण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी प्राप्ती निवृत्ती दोन्ही आहे का आपणच आहोत. आपणच ते स्वरूप आहोत याचा अर्थ त्याला हा भ्रम राहतो का कधी नाही. मग तो या ग्रंथाचा अध्ययन करायला प्रवृत्त होईल का. ज्याला ब्रह्माचं ज्ञान आहे त्याचा आवरण तर निवृत्तच झालेला आहे. असा जो पुरुष आहे त्याला आता पुन्हा ब्रह्माचं ज्ञान करून घ्यायला तो प्रवृत्त होईल का, प्रवृत्त होणार नाही. त्याला ब्रह्मप्राप्तीची इच्छा कशी होणार. बरे ज्याच ब्रह्माचे ज्ञान आहे तो तुमचे मतात मुक्त आहे. ज्याला ब्रह्मज्ञानी पुरुष आहे त्याचं नाव तुम्ही काय दिलेले, तो मुक्त पुरुष, तो जीवनमुक्त पुरुष असं म्हणतात. तो मुक्त झालेला आहे. आता त्याला बंधनच नाही, त्याला जगतच नाही, जगताचं कार्य अज्ञानही नाही, तर त्याच्या निवृत्तीसाठी तो प्रयत्न करील काय. आणि तो स्वतःच ब्रह्म आहे तर ब्रह्मप्राप्तीसाठी प्रयत्न करील काय, नाही. त्यासही ब्रह्मप्राप्तीची इच्छा संभवत नाही. मग अज्ञानाला ब्रह्मप्राप्तीची इच्छा नाही का ज्ञानी पुरुषाला ब्रह्मप्राप्तीची इच्छा होणार नाही का दोघांनाही होणार नाही, दोघांनाही होणार नाही. या प्रकारे ब्रह्मज्ञान असणाऱ्यास आणि नसणाऱ्यास ब्रह्मप्राप्तीची इच्छा घडणे संभवनीय घडणे शक्य नाही. मग ह्या ग्रंथाचं गिरायक ज्ञानी एक अज्ञानी दोन्ही नाही. मग ग्रंथ निष्फल आहे का नाही तुमचा याच्या ठिकाणी. कारण का ते कोणाला कोण मुमुक्ष म्हणून जगात कोणीही नाही. ह्या मोक्षाची इच्छा कोणालाही नाही. ही अनुभवाने काय आहे, सिद्ध आहे असं तो म्हणतो. आता त्यांनी दुसरं सांगितलं होतं सर्व लोकांना कशाची इच्छा आहे, विषय सुखाची इच्छा आहे. हा जो त्याचा मुद्दा आहे तो आणखी तो विस्ताराने थोडं सांगतो. तो तिसरा परिच्छेद आहे. तर आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण,